हॅलो एव्हरीवन. हा व्हिडिओ 11वी कॉमर्स आणि सायन्सच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 5.1 मधलं क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. तर त्यांनी प्रश्न याप्रमाणे दिलेला आहे. इफ ए इक्वल टू 1 2 3 4, बी इक्वल टू 3 4 5 6, सी इक्वल टू 4 5 6 7 8 अँड द युनिव्हर्सल सेट एक्स इक्वल टू 1 to 10, देन व्हेरीफाय द फॉलोइंग केसेस. तर यापैकी खाली दिलेले आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 4 डिलीटेड आहे. डिफरन्स सेट तुम्हाला डिलीटेड सब्जेक्टमध्ये आहे, त्यामुळे डिफरन्समध्ये आपण पाहणार नाहोत ए मायनस बी, ए मायनस सी हे डिफरन्स सेट्स आहेत. जो भाग 11वी सायन्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी वगळलेला आहे, म्हणून आपण त्यावरचे प्रश्न घेणार नाही आहोत. त्या तसे एक्झाम्पल्स आले तर ते आपण डिलीट केलेले आहेत. जे घेतलेले आहेत तेवढे करा बस. आता यामध्ये सेट ए बी सी आणि एक्स दिलेले आहेत आणि खालचे 1 2 3 4 आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत. तर फर्स्ट वन, ए युनियन बी इंटरसेक्शन सी विच इज इक्वल्स टू ए युनियन बी इंटरसेक्शन विथ ए युनियन सी. आता यामध्ये हे लेफ्ट हँड इक्वल टू राईट हँड आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, तर लेफ्ट हँडमधलं ए युनियन बी इंटरसेक्शन सी आधी कॅल्क्युलेट करायचं आणि राईट हँडमधलं ए युनियन बी आणि ए युनियन सी दोन्ही कॅल्क्युलेट करायचं आणि दोघांचं इंटरसेक्शन घ्यायचं. आता बी इंटरसेक्शन सी आपण आधी कॅल्क्युलेट करूयात. बी इंटरसेक्शन सी विच इज इक्वल्स टू, आता बघा बी आणि सीमध्ये इंटरसेक्शन म्हटलेलं आहे, म्हणजे दोन्ही सेटमध्ये कॉमन असलेले एलिमेंट आपण घ्यायचे आहेत. तर बी इंटरसेक्शन सी विच इज इक्वल्स टू, बी आणि सीमध्ये कोण कॉमन आहे, तर 4 5 6 4 5 6 हे कॉमन आहे, म्हणून बी इंटरसेक्शन सी इक्वल टू 4 5 6. त्याचप्रमाणे ए युनियन बी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ए युनियन बी, युनियन म्हणजे कॉमन आणि अनकॉमन सगळे, म्हणजे आधी एमधले एलिमेंट्स 1 2 3 4, आता 3 आणि 4 रिपीट आहेत म्हणून ते परत घ्यायचे नाहीत. राहिलेले 5 आणि 6 आपण ए युनियन बीमध्ये लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे ए युनियन सी घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 याप्रमाणे ए युनियन सीसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. आता आपण एल एच एस कॅल्क्युलेट करूयात. एल एच एस इज इक्वल्स टू ए युनियन बी इंटरसेक्शन विथ सी. हे म्हणजे काय आहे, 1 2 3 4 युनियन विथ बी इंटरसेक्शन सी म्हणजे 4 5 6 4 5 6. तर या दोघांमधलं युनियन, युनियन म्हणजे कॉमन आणि अनकॉमन दोन्ही, म्हणजे आधी मी या ए सेटमधले 1 2 3 4 आहे तसं लिहिते, नंतर 4 ऑलरेडी लिहिलेलं आहे, परत लिहायचं नाही. तर राहिलेले एलिमेंट 5 आणि 6 5 आणि 6. ओके. आता आपण आर एच एस कॅल्क्युलेट करूयात. आर एच एसमध्ये काय आहे, तर ए युनियन बी इंटरसेक्शन विथ ए युनियन सी. ए युनियन बी म्हणजे ए आणि बीमधले कॉमन, म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. इंटरसेक्शनला इंटरसेक्शन ए युनियन सी म्हणजे आपण इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे 1 to 8 1 to 8. तर दोघांमध्ये आपण कॉमन इलेमेंट घेऊयात. 1 to 6 हे कॉमन इलेमेंट आहेत, म्हणून 1 2 3 4 5 6 असे दोन्ही सेटमधले हे कॉमन इलेमेंट आहेत. त्यामुळे फ्रॉम 2 and 3 यू कॅन ऑब्झर्व बोथ एल एच एस अँड आर एच एस आर इक्वल. दॅट इज ए युनियन बी इंटरसेक्शन सी विच इज इक्वल्स टू ए युनियन बी इंटरसेक्शन विथ ए युनियन सी. याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असंही म्हणतात. ओके. त्याचप्रमाणे आता आपण इंटरसेक्शनचं पाहूयात. सेकंड आहे ए इंटरसेक्शन बी युनियन सी इक्वल टू ए इंटरसेक्शन बी युनियन ऑफ ए इंटरसेक्शन सी. यामध्ये काय करायचं, आधी बी युनियन सी कॅल्क्युलेट करा, मग त्याचं लेफ्ट हँड कॅल्क्युलेट करा. ए इंटरसेक्शन बी, ए इंटरसेक्शन सी दोन्ही कॅल्क्युलेट करा आणि दोघांचं युनियन घ्या. आता बी युनियन सी, बी युनियन सी म्हणजे बी आणि सीमधले दोन्ही इलेमेंट बी आणि सीचे, म्हणजे सुरुवात 3 4 5 6 5 6 ऑलरेडी आहे, 3 4 5 6 राहिले कुठले 7 8, म्हणजे 3 4 5 6 7 8 याप्रमाणे. ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बीमध्ये कॉमन असलेले एलिमेंट 3 4. तुम्ही पाहू शकता ए आणि बीमध्ये कोण कॉमन आहे, तर 3 4 हे दोन इलेमेंट कॉमन आहेत, म्हणून ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 3 4. त्याचप्रमाणे ए इंटरसेक्शन सी म्हणजे फक्त 4 हा इलेमेंट ए आणि सीमध्ये कॉमन आहे. 4 हा सिंगल इलेमेंट आहे जो ए आणि सीमध्ये कॉमन आहे. लेट वी कॅल्क्युलेट द एल एच एस. ए इंटरसेक्शन बी युनियन सी. ए म्हणजे काय आहे, तर 1 2 3 4 इंटरसेक्शन विथ युनियन म्हणजे 3 4 5 6 7 8. तर दोघांमध्ये कॉमन असलेले इलेमेंट म्हणजे 3
4. RHS काय आहे? A इंटरसेक्शन B युनियन A इंटरसेक्शन C. A इंटरसेक्शन B म्हणजे काय आहे? 3,4 युनियन A इंटरसेक्शन C म्हणजे काय आहे? सिंगलटन 4. दोघांमध्ये काय कॉमन आहे? तर सेट 3,4. यावरनं LHS इज इक्वल्स टू RHS. बघा A इंटरसेक्शन B युनियन C म्हणजे सुद्धा 3,4 आलं आणि या दोघांचा युनियन सुद्धा 3,4 आलं. म्हणजे यावरनं हे LHS इक्वल टू RHS दोन्ही सारखे आहेत. ओके, तर आता पुढचं आपल्याला दाखवायचं आहे तिसरं. हे सोपेच आहेत एक्झाम्पल आणि आतापर्यंत 10वीत आपण हे असे काहींचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत, त्यामुळे काही अवघड नाही. आता पुढचं एक्झाम्पल घेऊयात. A युनियन Bचा कॉम्प्लिमेंट इक्वल टू A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन विथ B कॉम्प्लिमेंट. त्यासाठी आधी A युनियन B काढूयात, मग त्याचा कॉम्प्लिमेंट. A युनियन B म्हणजे काय? तर A आणि B मधले कॉमन 1 2 3 4 5 6. 1 to 6 हे एलिमेंट त्यांच्या युनियनमध्ये येतात. A युनियन B. आता A युनियन B कॉम्प्लिमेंट म्हणजे X या सेटमधून, युनिव्हर्सल सेटमधून A युनियन Bला काढून टाकायचं. मोठा सेट कुठला आहे? तर X आहे. आणि युनियनमध्ये कुठून कुठंपर्यंत इलेमेंट आहेत? तर 1 ते 6 इलेमेंट युनियनमध्ये. तर 1 ते 6 इलेमेंट युनियनमधून काढून टाका. 1 ते 6 इलेमेंट जर तुम्ही युनियनमधून काढून टाकलात तर हातात कुठले? 7 8 9 10. 7 8 9 10 हे इलेमेंट त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येतात, म्हणजे A युनियन Bच्या कॉम्प्लिमेंटमध्ये. त्याचप्रमाणे A कॉम्प्लिमेंट. Aमध्ये इलेमेंट्स आहेत 1 2 3 4, म्हणजे 4पर्यंत इलेमेंट सोडून 5 6 7 8 9 10 हे एलिमेंट त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येतात. त्याचप्रमाणे B कॉम्प्लिमेंट. B कॉम्प्लिमेंट म्हणजे B आहे 3 4 5 6. 3 4 5 6 म्हणजे आधी 1,2 नाही आहे, म्हणून 1,2. 3 4 5 6 नको, मग त्याच्या पुढचे 7 8 9, 10. आता या दोघांचे इंटरसेक्शन काढायचं आहे. A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन विथ B कॉम्प्लिमेंट. म्हणजे आता इथं आपल्याला इंटरसेक्शन काढायला सांगितलं आहे, म्हणून या दोन्ही सेटमधले इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय? तर दोन्ही सेटमध्ये कॉमन असलेले. स्पष्टपणे तुम्हाला दिसतं 7 8 9 10 हे एलिमेंट्स दोन्ही सेटमध्ये आहेत, म्हणून 7 8 9 10. म्हणून A युनियन B कॉम्प्लिमेंट म्हणजेच A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन विथ B कॉम्प्लिमेंट. फ्रॉम 4 and 5 यू कॅन सी दिस. ओके, त्याचप्रमाणे आपण पुढचे सुद्धा पाहूयात. त्यातलाच पुढचा आहे A इंटरसेक्शन Bचा कॉम्प्लिमेंट इक्वल टू A कॉम्प्लिमेंट युनियन B कॉम्प्लिमेंट. वी नो दॅट A इंटरसेक्शन B म्हणजे काय आहे? तर 3,4 आहे. A इंटरसेक्शन B म्हणजे 3,4. A इंटरसेक्शन Bचा कॉम्प्लिमेंट म्हणजे 1 2 3 4 सोडून द्यायचं 5 6 7 8 9 10. परत A कॉम्प्लिमेंट युनियन B कॉम्प्लिमेंट. A कॉम्प्लिमेंट आणि B कॉम्प्लिमेंट आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये काढलेलं आहे, तर दोघांचा युनियन लिहा 1 2 5 6 7 8 9 10. म्हणजे A कॉम्प्लिमेंट आणि B कॉम्प्लिमेंटमध्ये दोन्ही इलेमेंट इथे लिहायचं. आता तुम्ही इथं पाहू शकता हे इलेमेंट सारखे आलेले आहेत. फ्रॉम 6 and 7 यू कॅन ऑब्झर्व A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट विच इज इक्वल्स टू A कॉम्प्लिमेंट युनियन B कॉम्प्लिमेंट. आता पुढचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. A इक्वल टू A इंटरसेक्शन B युनियन A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट. वी नो दॅट A इंटरसेक्शन B म्हणजे काय आहे? तर 3,4 आहे. A इंटरसेक्शन Bचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आहे? तर A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट म्हणजे A सेट लिहिलेला आहे 1 2 3 4 इंटरसेक्शन विथ Bचा कॉम्प्लिमेंट. B कॉम्प्लिमेंट म्हणजे 1 2 7 8 9 आणि 10. तर या दोन्हीमध्ये कॉमन असलेले इलेमेंट 1,2 हे दोन्ही इलेमेंट दोन्हीकडं कॉमन आहेत, म्हणून 1,2. म्हणजे RHS काय आहे? तर A इंटरसेक्शन B युनियन A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट. A इंटरसेक्शन B काढलेला आहे, A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंटसुद्धा काढलेला आहे. दोघांचा युनियन बघूयात काय येतं. A इंटरसेक्शन B म्हणजे 3,4 युनियन A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट म्हणजे 1,2. दोन्हीचं युनियन म्हणजे दोन्हीतले एलिमेंट 1 2 3 4 हे म्हणजेच आपलं सेट A आहे. म्हणून A इक्वल टू A इंटरसेक्शन B युनियन A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट. जसं A इक्वल टू हे दाखवलं त्याचप्रमाणे B इक्वल टू A इंटरसेक्शन B युनियन A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन विथ B. इथं उत्तर दिलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही लिहा. हे इथं खोडलेलं आहे, ह्याच्यावरचं सेट घ्यायचं आहे. ओके.
ती एक चूक माझ्याकडून झालेली आहे, त्यामुळे हे आहे तसं तुमच्या वहीत लिहून काढा. जसं हे सांगितलं त्याचप्रमाणे हे सुद्धा येतं, त्यामुळे तुम्ही एवढं वाचून काढा. आता त्यातलंच पुढचं बघूयात. एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता ए युनियन बी म्हणजे काय, तर 1 2 3 4 5 6 1 2 6. एन ऑफ ए युनियन बी म्हणजे काय, तर या ए युनियन बीमध्ये एकूण 6 इलेमेंट आहेत. एकूण 6 इलेमेंट आहेत म्हणून 6. एन ऑफ ए म्हणजे एमध्ये किती इलेमेंट आहेत, 4. बीमध्ये किती इलेमेंट आहेत, 4. ए इंटरसेक्शन बीमध्ये किती इलेमेंट आहेत, 2. ए म्हणजे बघा ए इक्वल टू तुम्हाला इथं दिसतं 1 2 3 4 4 इलेमेंट आहेत. बीमध्ये सुद्धा 3 4 5 6 4 इलेमेंट आहेत. ए इंटरसेक्शन बीमध्ये 3,4 आहे, म्हणजे यामध्ये 2च इलेमेंट आहेत. तर आपण RHS घेऊयात, त्यावरनं LHS प्रूव्ह करूयात. RHS मोठा आहे म्हणून RHS घ्यायचं, त्यावरनं LHS प्रूव्ह करायला आपल्याला सोपं जाईल. RHS इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए म्हणजे 4 प्लस एन ऑफ बी म्हणजे 4 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे 2. 4 अधिक 4 8, 8 वजा 2 म्हणजे 6. हे म्हणजे एन ऑफ ए युनियन बी. तुम्ही पाहू शकता एन ऑफ ए युनियन बीमध्ये 1 ते 6 इलेमेंट आहेत, म्हणून हे 6 म्हणजे हे व्हेरीफाय झालं. देअरफॉर एन ऑफ ए युनियन बी विच इज इक्वल्स टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. त्याचप्रमाणे एन ऑफ बी इक्वल टू एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन विथ बी प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी म्हणजे 5,6 आहे. ए इंटरसेक्शन बी म्हणजे 3,4 आहे, म्हणून एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी म्हणजे 2 इलेमेंट्स आहेत म्हणून 2. एन ऑफ ए इंटरसेक्शन बीमध्ये किती इलेमेंट आहेत, 2. मग RHS काय, एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन विथ बी प्लस एन ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी म्हणजे 2 + 2 विच इज इक्वल्स टू 4. तर एन ऑफ बीमध्ये 4च इलेमेंट आहेत म्हणून हे व्हेरीफाय होतं. तर याप्रमाणे तुम्ही कुठलेही एक्झाम्पल्स यापैकी विचारू दे, तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली मला मेसेज करू शकता. थँक्यू.